महापालिकेच्या तर्फेनं जे काही विसर्जनसाठी घाट आहे, कृष्णमय घाट असेल, स्वामी समर्थ घाट किंवा सांगलेमाडीमध्ये 2 घाट, सगळ्यांचे स्वच्छताचे काम चालू आहे. कारण आता पूर ओसरल्यानंतर आम्हाला पूर्ण घाट परिसर स्वच्छ करावा लागेल. त्या ठिकाणी आम्ही मूर्तीदान केंद्र पण स्थापित करणार आहोत. त्याच्यासोबतच पार्किंगची व्यवस्था आणि विसर्जनच्या चांगल्या व्यवस्था हे सगळीच कारवाई चालू आहे. स्वच्छते संदर्भात कृष्णमय घाट, स्वामी समर्थ घाट ह्या ठिकाणी स्वच्छतेचे काम चालू आहे. सांगलीवाडी घाटला पण स्वच्छतेचे काम चालू आहे. त्याच्यासोबतच जे काही कुपवाड किंवा बाकी एरियाजमध्ये आम्ही कृत्रिम कुंड किंवा ह्याच्यामध्ये कुंडमध्ये विसर्जन करणार त्याची पण स्वच्छताचे काम चालू आहे. रस्त्यावरचे खड्डे मुजवायचं काम सुरू आहे सर गणेशोत्सवापूर्वी, त्याचं काय माहिती आहे? गणेशोत्सव साठी जे काही मुख्य रस्ते आहे कुपवाड किंवा मिरजेत किंवा सांगलीत सगळ्या ठिकाणी पॅचवर्कचं काम सुरू आहे. कारण पाऊसमुळे आम्ही डांबरच्या पॅचवर्क करू शकत नाही, परंतु WBM आणि मुरमाची पॅचवर्क करून रोडचा सुव्यवस्थित करण्याचे काम चालू आहे. गणेश भक्तांना काय आव्हान राहील तुमचं आता 2 दिवसांचा उत्सव आहे? गणेश भक्तांना मी फक्त एवढंच म्हणेल की शासनाचे जे काही नियम आहे त्याचे पालन करा. कुठल्याही परिस्थितीत विना परवानगी तुम्ही मंडल वगैरे लावू नका आणि जे काही आपल्याला सोयी सुविधा लागेल त्याच्याबद्दल महानगरपालिकेला संपर्क करा.